जय भीम, जय संविधान, जय बुद्ध व्हिडिओ बनविण्याचं कारण असं आहे की सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे। जो व्हिडिओ तुम्ही आताच बघितलेला आहे त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाची हे गोबर भक्त मनुवादी हे मूत्र पिणारे आरती करत आहेत। मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष या घटनेचा मी जाहीर निषेध करत असून आम्हा सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे या गोबर भक्तावर तात्काळ गुन्हा दाखल करून यांना अटक करावी अशी मी भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करत आहे। आपल्या सर्वांना माहित आहे बौद्ध तत्वज्ञान वाचल्यानंतर असं लक्षात येतं की बुद्ध देव नसून एक व्यक्ती आहे। बौद्ध तत्वज्ञान वाचल्यानंतर हे लक्षात येतं की बौद्ध तत्वज्ञानाने ईश्वरवाद, अवतारवाद, अज्ञानवाद, चमत्कारवाद इत्यादी इत्यादी नाकारण्याचं काम केलेलं आहे। अशा फालतू गोष्टीला, कर्मकांड, अशा थोतांडाला पायाजवळ सुद्धा बुद्धांनी उभं राहू दिलं नाही। म्हणून भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं हे गोबर भक्त हे मनुवादी ज्यांनी 84,000 बौद्ध विहारावर कब्जा केला, उद्या भविष्यात ते बुद्धावरही कब्जा केल्याशिवाय राहणार नाही हे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं होतं। म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर कर्तव्य जे बौद्धांना दीक्षा देताना त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या। हे 22 प्रतिज्ञा दुसरं तिसरं काही नव्हतून बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञानाचं कवच कुंडले आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। 22 प्रतिज्ञामधील प्रतिज्ञा क्रमांक 1, 2, 3 हे देव नाकारतो। तसेच 22 प्रतिज्ञातली प्रतिज्ञा क्रमांक 4 हे अवतार नाकारतं। आणि 5वी प्रतिज्ञा ही स्पष्ट सांगते की बुद्धांनी अवतार घेतला, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे। हे खोडसाळपणे केलेलं कृत्य आहे, बुद्धावर दावा सांगण्यासाठी केलेले कृत्य आहे, हे बुद्धाला बदनाम करण्यासाठी केलेलं कृत्य आहे। आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। कारण भागवत पुराण जे आहे त्यांचं, ज्याला आधार नाही, इतिहास नाही, भूगोल नाही, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं भागवत पुराणमध्ये बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे। अरे जे बुद्धांनीच अवतार नाकारला, ज्या बुद्धांनी अंधश्रद्धेला, कर्मकांडाला, धर्मांधपणाला पायाजवळ उभं राहू दिलं नाही, ते बुद्ध अवतार होऊ शकतात का? या पाठीमागचं हिंदुत्ववाद्याची भावना आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजेत। आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे तथागत गौतम बुद्धाची आरती केलेली आहे त्यामुळे बुद्धांच्या विचाराचं बदनामी झालेली आहे। माझ्या सगट सर्व बौद्ध बांधवाची बदनामी झालेली आहे। आमच्या सर्वांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। आणि म्हणून या ठिकाणी मी शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्ध जो व्यक्ती होते, ज्यांनी स्वतः सांगितलं मी मोक्षदाता नाही मार्गदाता आहे, अशा बुद्धाला बदनाम करण्यासाठी परत 33 कोटी देवामध्ये भर घालून बुद्धाचा अपमान करण्यासाठी आरती केली, अशा आरती करणाऱ्या लोकांवर भारतीय दंडविधान 295, 295 अ, भारतीय न्याय संहिता 298, 299, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात 18 3 टी नुसार या नालायक मनुवादी गोबर भक्त मूत्र पिणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी। अन्यथा भीम टायगर सेना हे आरती करणारे लोक, बुद्धाला बदनाम करणारे लोक, बौद्ध धम्याच्या भावना दुखावणारे लोक भेटले त्यांचं धोतर नाहीचं प्यांडे काढून यांचा पार्श्वभाग सुजवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो, थांबतो। जय भीम, जय संविधान, जय बुद्ध।